सकाळी सकाळी आग लावतात. या पंड्याला काम धंदा नाही काय. ते सगळं हे बघ, हे पण सगळं खाली घ्या आणि इथं आग लावा. नमस्कार मित्रांनो, मी सूरज सावंत पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे उन्हाळगे. तर मित्रांनो, झाले 4 दिवस. आज आहे आपला शेवटचा दिवस आणि संध्याकाळी आपल्याला निघायचं आहे. 9ची गाडी आपली मुंबईला जायची. 4 दिवस पटकन निघून गेले, समजलं पण नाही. आधीसारखं आता 10-15 दिवस राहायला नाही मिळत गावी. तर आता आम्ही चाललो खाली समुद्रावर. 2-3 लोकांना भेटायचं आहे, जे काका आहेत त्यांना. ते तिकडं राहिलं आपलं घर. तर चला आता खाली जाऊया. ऊन आहे आज, तर आहे ऊन. आणि ही आपली इथे खालची घरं. आणि इथून दिसतोय आपल्याला समुद्र. बघा, इथे उभं राहिल्यावरती समुद्राचं दर्शन. तो आहे समुद्र. लास्ट टाइम आपण नितेश, राहुल वगैरे आले होते, तरी इथे आपण मस्त झोके घेतले होते. हाच रस्ता जाणार आहे ना वरती, बघितला पण. हा आता नवीन रस्ते होतोय वरती, त्या हॉटेल्स वगैरे होतील. आणि ही आहे दुसरी वाडी, तेलीवाडी. तर इकडून कशाला चाललात तुम्ही? खालून जायचं तर हे बरं पडतं. उन्हात त्रास होतो. अरे काय रे करतो? हात कुठं घालतोय? ते बांधणार आहेत, ते कशाच्या याच्यावर बांधणार आहेत? ते खाली बांधणार आहेत काय? आणि आपण आता चाललोय नदीवरून खाली समुद्रावर, बंदरावरती. बापरे, मे महिन्यात येणं म्हणजे ऊन खूप असतं. बघू, पावसात पण आपण येण्याचा प्रयत्न करू. कुठे चाललास रे? पेप्सी? कुठं चाललं पेप्सी आणायला? हो, अच्छा. ही आहे आपली नदी. आता पूर्ण सुकली आणि कचरा वगैरे आहे. हा सरळ रस्ता जातो तो दापोलीमध्ये आणि हा जातो तो जाधववाडीमध्ये. लास्ट टाइम आपण इकडे सुद्धा फोटो काढले होते, हिवाळ्यात आलेलं तेव्हा सुट्टीमध्ये. इथे पण तुतापुरी आंबा होता ना? आंबे आहेत तरी पण अजून. कुठे जायचं? दांडावर का? अरे मग इथून चला. अरे एवढं लांब तिथं त्या उन्हातून? इथूनच चला ब्रिज वरनं जा. मग ठीक आहे. हे आपलं गाव आय लव्ह करदे. आणि पर्यटक फुल आहे. मे महिना म्हणजे पर्यटकांची गर्दीच असते आमच्या इकडे. ही सगळी हॉटेल्स आहेत. आणि ही आपला खाडीचा भाग, जी आता तुम्हाला नदी दाखवली, ही सरळ जाते अशी पुढे. ते बघा, पर्यटक आहेत ना, फुल आहेत. इकडे पण आहेत, इकडे पण आहेत. मे महिना म्हणजे ह्या लाईनला सगळी पूर्ण हॉटेल्सच आहेत.
तर हे आहे सागरराज बीच रिसॉर्ट. गाड्याने धडक बिडक देतात काय नाही, कुठे सगळे पोल वाकडे झाले. काय माहिती, एक दोन दिलेला असेल. हा आपला दापोली जातो रोड आणि हे बाजूला बीच हॉटेल आहे. पर्यटक कचाकच भरलेत हा. गाड्या बघ किती पर्यटकांच्या. आल्यावर रावण आता नको घड्याळ. तर आम्ही चाललो आता डोक्याला आईला सोडायला. चला बाय बाय टाटा, चाललो आम्ही आता. करा बाय बाय करा. बाय बाय. चला आता आम्ही चाललो आत्याच्या गावी आईला सोडायला. निलेश अण्णांची रिक्षा, ज्या रिक्षामध्ये आपण सगळे लास्ट टाइम नितेश राहुल वगैरे सगळे आलेले, सगळे पॉईंट्स कव्हर केलेले ह्याच रिक्षाने. त्याच्या खुर्च्या 8% पाहिजे. पोयनारला त्यांची झाडं बरीच आहेत. आता वैदिकची पोयनार बाजूला वगैरे रे. तिकडून येईल. हा मोठा आणि हा बारका. रुमाल पडला तुमचा. हे आत्याचं घर. आलो सगळे आम्ही, पण तो आला आत्याचं घर एकदम मोठं आहे. हा बेडरूम. एक दिवस पाणी येतं, दुसऱ्या दिवशी येतं. एवढ्या माणसाला पाणी हा एक बेडरूम. कधी हा किचन आणि आत्ताचं ते जुनं घर तिकडे होतं आधी. हा तोडले ना. तर मित्रांनो आत्याच्या गावी जाऊन आलो आणि आता नक्ष पण आहे आपल्यासोबत. तर दिवस संपला आता आपला. गावचे दिवस संपले फटकन. आता मुंबईला चाललो आम्ही. चल येतो आमच्यासोबत मुंबईला. गावच भारी आहे तुमचा. तर आता काय बॅग पॅकिंग करायची. 9 वाजताची गाडी आहे. तोपर्यंत 2 तास आहेत आपल्याकडे. आणि आता पावसाला पण थोडा चालू झाली आहे. पाऊस पडतोय आता बघा. हा आता आपल्याला नख सोबत यायचं आहे लावणी करायला ना. मग हे बघा नक्षी रिक्षा बघा. तू चालवतोस ना. पहिला आंबा दिला त्याचा तू काय बोलत नाही. काय नाही त्याला बघा पावसाला सुरुवात झाली आहे. पहिले आंबे आपण दिले. तर चला आता काय आपल्याला मुंबईला जायचं आहे आणि परत आपली दिनचर्या चालू होईल. तर नक्की कमेंट करून सांगा कसे वाटले हे व्हिडिओज, माझ्या गावचे व्हिडिओज, जयंती वगैरे कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला व्हिडिओ तर लाईक शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू एका नवीन व्हिडिओजमध्ये. टाटा बाय बाय.